जाते सत्ता असं आहे की सत्ता त्यांच्या हातात आहे. त्या सत्तेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवले. विरोधकांना त्रास देणं हेच सत्ताधाऱ्यांचा एकंदर दृष्टिकोन आहे. ते सहन करावं लागेल. त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त करणं आवश्यक आहे. सामान्य लोकांनाही कळतंय, पण सामान्य लोकांना या पद्धतीची वर्तणूक विरोधकांना दिली जाते ही पसंत होईल असं मला वाटतं. पण याचा फायदा होईल महाविकास आघाडीला म्हणून फायदा दिला ही गोष्ट असं काहीतरी फार मोठा निवडणुकीवर परिणाम होईल अशी नाही. ही वाढायच्या पद्धती बदलत. काल राज ठाकरे टीव्ही9 मुलाखत झाली. त्यांनी असं म्हटलं की पुण्यात भुजबळांना पुणेरी पगडी घालून फुलेंची पगडी घातली, तीच पगडी घाला म्हणणं हा शरद पवारांचा जातीवाद असं त्यांनी म्हटलं राज ठाकरेंनी. काही बोलण्याचं त्यांचं वैशिष्ट्य आहे. ते बोलले त्याच्याकडे दुर्लक्ष हे माझी भूमिका आहे. काल अजितदादांनी पण म्हटलं की लोकसभेत तुम्ही पवारांच्या वयाचा विचार करता आमचा कार्यक्रम केला, आता आम्ही तुमचा कार्यक्रम स्वीकारला असं बारामतीत अजितदादा बोलले. बघूया आता मतदान आहे त्यावेळी केले. साहेब आज पुण्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा होते, काय सांगाल? प्रधानमंत्र्यांनी सभा घेणं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यात काही फारसं लक्ष द्यायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्री त्याची 16 वेळेला महाराष्ट्रात आले होते आणि महाराष्ट्रात जिथे जिथे आले त्या 16 जागांपैकी त्याची 12-11 जागेवर त्यांचा पराभव झाला. त्यामुळे ते अधिक येतात ही चांगली गोष्ट. काल भाजपचे निवडणूक प्रमुख जे आहेत रावसाहेब दानवे यांनी एका कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. असायची त्या पक्षामध्ये सहकार्यांना कसं वागवलं जातं त्याचं लक्षण आहे. असं काय सांगायचं. काल पूर्ण हे ते काय